मुंबईतील गोरेगाव वन विभागातील जागेवर अनधिकृत रीतीने कब्जा करण्यात आलेला असून मालाड गोरेगाव पश्चिम येथील असलेल्या वन विभागाच्या मोकळ्या जागेवर कब्जा करून त्या ठिकाणी लोकांनी गॅरेज व दुकाने देखील उघडण्यात आलेली आहे, ज्यामध्ये वन विभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नाही आहे व वन विभागाला पत्र देखील देण्यात आले आहे, तरीही कोणतीही कारवाई होत नाही। अशाच अवैध व्यावसायिकांना शासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही, तर असे अवैध व्यवसाय शासनाच्या संमतीने चालत आहेत काय, असा प्रश्न उपस्थित होतो आहे। वन विभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। आपण आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतात। अनधिकृत कब्जा कोणाच्या आशीर्वादाने चालत आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।